तर इकडे ठाणे शहर आणि परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। ठाण्यामध्ये मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि जोरदार पाऊस आणि वाहतूक कोंडीनं नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळतंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सतत पडणाऱ्या पावसामुळे मुलुंड टोल नाका या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। एकीकडे पाऊस तर दुसरीकडे रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि सिग्नल यंत्रणा आणि टोल नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो वाहनधारकांना मुलुंड टोल नाका या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ठाणेच्या आनंदनगर जकात नाका ते मुलुंडच्या टोल नाक्याच्या पुढेपर्यंत ही रांग गेलेली आहे आणि याच मध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी चाकरमानानं करावा लागतो। सकाळची वेळ झालेली आहे कामावरती आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते 2 ते 3 किलोमीटरपर्यंत झालेली आहे। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता वाहतूक विभागाकडून कशा प्रकारची उपाययोजना केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी या ठिकाणी टोल नाक्यावरती मोठी लांबलचक अशी वाहनांची रांगा जी आहे ते लागण्यात आल्या, त्यामुळे नक्कीच याचा सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमानांना मोठा फटका देखील बसत आहे। कॅमेरामॅन रोशनसह गणेश सोराट, TV9 मराठी, मुलुंड।